नमस्कार मंडळी, मी माधवी. तर वऱ्हाडी तडका, चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आज मी बनवणार आहे एकदम चमचमीत स्वादिष्ट तसेच पौष्टिक भरली मिरची म्हणजेच मिर्च मसाला. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खाल. मिरची म्हटले की मिरचीचा संबंध आपण लगेच तिखटपणासोबत लावतो, परंतु आज मी जी भरली मिरची बनवणार आहे ती अजिबात तिखट लागत नाही, खूप छान लागते आणि 2 ते 3 दिवस सहज टिकते. त्यामुळे आपण प्रवासात सुद्धा नेऊ शकतो. तर भरल्या मिरच्यामध्ये काही भरतो आपण सारण, त्यामध्ये काही गुणधर्म असतात ते आता इथे जाणून घेऊया. तर तिळामध्ये कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. व्हिटॅमिन ई असते, त्वचा चांगली राहते व केसांची वाढ सुद्धा होते. शेंगदाण्यातील प्रोटीन शरीराला ऊर्जा देते. तर इथे आपण साहित्याकडे बघूया. तर इथे मी मिरची घेतलेली आहे, तसेच शेंगदाणे, तीळ, जिरे, कोथिंबीर, लसूण, लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि तेल. तर शेंगदाणे आपण भाजून घेऊया. तर कढई गरम झाली आहे, त्यामध्ये शेंगदाणे टाकून खमंग असे भाजून घेऊ. बघू शकता शेंगदाणे भाजून झाले आहे, काढून घेते. तर त्याच कढईमध्ये मी ते तीळ सुद्धा भाजून घेणार आहे. तीळ सुद्धा छान भाजून घेऊ. मंद आचेवर भाजायचे आहे आपल्याला. तर तीळ सुद्धा भाजून झालेले आहे, काढून घेते. तर आता आपल्याला इथे भरली मिरची करण्यासाठी काही मसाला करायचा आहे, तो आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. शेंगदाणे आणि तीळ, तर त्यामध्ये कोथिंबीरच्या काड्या सुद्धा घेतल्या इथे मी, लसूण, जिरे, धने पावडर, मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर, तसेच थोडंसं तेल फिरून घेऊया. तेल बघू शकता असं ओबडधोबड फिरवायचं आहे, खूप बारीक स्मूथ पेस्ट नको आपल्याला करायला. तर काढून घेऊया एका ताटामध्ये. आपल्याला इथे मिरच्या कापून घ्यायच्या आहे. तर अशा मिरच्या घेतल्या मी, लांब आकारात मिरच्या घ्यायच्या आणि थोड्याशा जाड बघून घ्यायच्या. तर इथे आपल्याला मिरच्या पूर्ण कापून घ्यायची नाही बारीक, मधातूनच त्याला चिरा मारायचा आहे, त्यात मसाला भरायचा आहे. तर या पद्धतीने सगळ्या मिरच्याला चिरे मारून घेते मी. तर आता यामध्ये मसाला भरूया. आपल्याला मसाला छान दाबून भरायचा आहे. जितका मसाला चांगला भरला तितकी मिरची स्वादिष्ट लागते. तर अशा पद्धतीने मी सगळा मसाला भरून घेते. ते इथे सगळा मसाला भरून झालेला आहे. गॅसवर कढई ठेवून घेते. त्यामध्ये तेल टाकून घेते. तेल गरम झालं की मिरच्या सुद्धा भरून झालेल्या आहे. तर तेल गरम झालं की त्यामध्ये मी मिरच्या टाकून घेणार आहे. तर आपल्याला अशा उभ्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे. मसाला ज्या भागाने आहे त्या भाग वरती ठेवायचा तो भाग. तर इथे मिरच्या टाकून घेते मी आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट शिजू देणार आहे. तर आता झाकण काढून घेऊ, बघूया. तर आता आपली एक बाजू शिजून झालेली आहे, दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला शिजून घ्यायचं आहे. तर अलगद फिरवायच्या मिरच्या, चमच्याने खूप नाही फिरवायचा, म्हणजे त्या मसाला बाहेर पडू शकतो. तर अशा पद्धतीने मी दुसरी बाजू सुद्धा पलटून घेतलेली आहे आणि झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजू देणार आहे. तर दोन्ही बाजूने शिजलेल्या आहे मिरच्या, बघू शकतो. आणि खूप मसाला सुद्धा बाहेर आलेला नाही आहे. भाताबरोबर, पोळी बरोबर तोंडी लावायला खूप छान लागते हे मिरच्या. तर खाण्यासाठी तयार आहे मस्त असा चमचमीत मिर्च मसाला.
तर मिर्च मसाला ही रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मी आपली मनस्वी आभारी आहे। तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा QR कोड आहे, याला स्कॅन करून तुम्ही सबस्क्राइब करू शकता। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।